बदली प्रक्रिया रद्द करण्याचा सध्या तरी शासनाचा कुठलाही विचार चला नाही। नाना भाऊ शेवटचं घ्या। सन्मान्य मंत्री महोदय, आपण हो 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 बसा बसा। आपण हे मंत्री महोदय उत्तर देत आहेत। होतंय कसं की शिक्षण विभाग हा वेगळा पडतो आणि आस्थापना ही ग्रामविकास विभागाकडे पडते। ही शिक्षण विभागाकडे नाहीच आहे आस्थापना। त्यातून हे काही प्रश्न उद्भवत आहेत, पण मी माझा एवढा स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो की ज्या वेळेला शिक्षक भरती होते त्या वेळेला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा राखून ठेवतो। एससीच्या ठेवतो, एसटीच्या ठेवतो, एनटीच्या ठेवतो, ओबीसीच्या ठेवतो। आमच्या कोकणामध्ये अध्यक्ष महोदय, विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एसटी आणि एनटीच्या कॅटेगरीची माणसंच मिळत नाही अध्यक्ष महोदय। आणि म्हणून भरती होते त्यावेळेला बाहेर जिल्ह्यातून तिथं उमेदवार येतात, भरती करून घेतात आणि नंतर बदल्या करून घेतात। त्यामुळे कोकणातल्या बहुतांशी जागा ह्या मोकळ्या राहतात, कारण त्या कॅटेगरीचे उमेदवार मिळत नाही आम्हाला। आणि म्हणून मागे आम्ही आग्रह धरला होता की त्या कॅटेगरीतले उमेदवार त्यावेळेला जर मिळाले नाही तर किमान त्यानंतर ओबीसी, त्यानंतर ओपन अशा कॅटेगरीतल्या लोकांना जर आपण भरतीला परवानगी दिली तर ह्या कोकणातल्या जागा खाली राहणार नाहीत। आणि म्हणून त्या दृष्टीने आपण विचार कराल का? अध्यक्ष महोदय, भरती प्रक्रिया चा विषय जो आहे एसटीचा एनटीचा याच्या संदर्भात तपासून आपल्याला बघता येईल। आपण म्हणतो त्याप्रमाणे एसटीचा मिळाला तर एनटीचा मिळाला तर ओबीसीचा याच्यासाठी सरकार पहिले प्रायोरिटी देणार का? आणि अशा पद्धतीचं जर एखाद्या जिल्ह्यामध्ये चित्र असेल की शहराच्या आजूबाजूच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्ण शिक्षक आहेत आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षक नाहीत, तर त्यासाठी त्या जिल्हा परिषदेचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करणार का? सन्माननीय वानखेडे साहेबांनी सांगितलेला मुद्दा खरा आहे, परंतु वानखेडे साहेबांना मी सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही बदली प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रिया आहे। या ऑनलाईन प्रक्रियामध्ये कुठं कमी कुठं अधिक बदल्या करायचा प्रक्रिया होत नाही। ज्या ज्या ठिकाणी बदलीपात्र शिक्षक आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेप्रमाणे बदल्या होतात आणि त्या ठिकाणच्या जागा भरल्या जातात। पण तरी पण स्पेसिफिक असं कुठं असेल की शहरी भागात बदल्या होतात आणि ग्रामीण भागातल्या काही शाळा रिक्त आहेत अशी जर माहिती आपण दिली तर निश्चितपणे त्याच्यावर आपण कारवाई करू। बोला। त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे। या संगणकीय बदली गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये सुरू आहेत, त्यामध्ये काही शाळातून 100% शिक्षक बदलून गेलेत साहेब। काही शाळातून 50% पर्यंत बदललेले आहेत, काही शाळातून 20 ते 30% बदललेले आहेत। पूर्वीची बदली प्रक्रिया ही समुपदेशनानं होत होती, त्याच्यामध्ये बदली पात्र शिक्षक त्याच्यापैकी 10% शिक्षकाच्या बदल्या होत होत्या। ती प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करता येईल काय याबाबत सरकारचा काही विचार आहे काय? त्यासोबत जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या बंद आहेत, आंतरजिल्हा बदल्या ह्या बंद आहेत, त्या पुन्हा कधी चालू होणार आहेत याबाबत आपण या ठिकाणी निवेदन करावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्न जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भातला आहे। आता प्रश्नाचा स्कोप वाढत चाललेला आहे। आपण ऑनलाईन बदलीची प्रक्रिया ही खूप संघर्षातनं आणि खूप शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार, आपल्या सदस्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन बदली प्रक्रिया आली। आता काही शाळांमध्ये 100% बदल्या झाल्या असं आपलं मत आहे, काही शाळांमध्ये 50% झाल्या असे आपलं मत आहे। परंतु जेव्हा ऑनलाईन बदल्या होतात ज्या ठिकाणाहून शिक्षकाची बदली होते त्या ठिकाणी नव्यानं शिक्षक देण्याची प्रक्रिया सातत्यानं होत असते। त्यामुळे काय 100% शिक्षकाची बदली झाली म्हणून काय ती शाळा 100% रिकामी राहते असा विषय नाही। त्यामुळे जी प्रक्रिया आहे ही ऑनलाईन प्रक्रिया असते, याच्यामध्ये मॅन्युअली काय होत नाही हे या निमित्तानं सांगेन। आणि ही बदली प्रक्रिया रद्द करण्याचा सध्या तरी शासनाचा कुठलाही विचार नाही। नाना भाऊ शेवटचं घ्या। सन्मान्य मंत्री महोदय, आपण हो 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 बसा बसा। आपण हे मंत्री महोदय उत्तर देत आहेत। होतंय कसं की शिक्षण विभाग हा वेगळा पडतो आणि आस्थापना ही ग्रामविकास विभागाकडे पडते। ही शिक्षण विभागाकडे नाहीच आहे आस्थापना। त्यातून हे काही प्रश्न उद्भवत आहेत, पण मी माझा एवढा स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो की ज्या वेळेला शिक्षक भरती होते त्यावेळेला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा राखून ठेवतो। एससीच्या ठेवतो, एसटीच्या ठेवतो, एनटीच्या ठेवतो, ओबीसीच्या ठेवतो। आमच्या कोकणामध्ये अध्यक्ष महोदय, विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एसटी आणि एनटी
एसटी आणि एनटीच्या कॅटेगरीची माणसंच मिळत नाही अध्यक्ष महोदय, आणि म्हणून भरती होते त्यावेळेला बाहेर जिल्ह्यातून तिथं उमेदवार येतात, भरती करून घेतात आणि नंतर बदल्या करून घेतात. त्यामुळं कोकणातल्या बहुतांशी जागा ह्या मोकळ्या राहतात, कारण त्या कॅटेगरीचे उमेदवार मिळत नाही मला. आणि म्हणून मागे आम्ही आग्रह धरला होता की त्या कॅटेगरीतले उमेदवार त्यावेळेला जर मिळाले नाही तर किमान त्यानंतर ओबीसी, त्यानंतर ओपन अशा कॅटेगरीतल्या लोकांना जर आपण भरतीला परवानगी दिली तर ह्या कोकणातल्या जागा खाली राहणार नाहीत, आणि म्हणून त्या दृष्टीने आपण विचार कराल का? अध्यक्ष महोदय, ही भरती प्रक्रिया चा विषय जो आहे एसटीचा एनटीचा याच्या संदर्भात तपासून आपल्याला बघता येईल. आपण म्हणतो त्याप्रमाणे एसटीचा मिळाला तर एनटीचा मिळाला तर ओबीसीचा ही प्रक्रिया तपासायला लागेल. मला त्याशिवाय इथं बोलणं उचित नाही. पण आपण म्हणता ते खरं आहे की एसटी एनटी मिळाले नाहीत, मग बाहेरून शिक्षक येतात, तिथं भरती होते, मग पुन्हा ते आंतरजिल्हा बदलीनं जिल्ह्याच्या बाहेर बदली मागतात. तुमचं नाव घेतलं, तुम्ही त्यांना सांगितलं. पण आता अशी कुठलीही प्रक्रिया बदली आता इथून पुढे केली जाणार नाही. त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय त्या शिक्षकाची अन्यत्र बदली केली जाणार नाही. अध्यक्ष महोदय, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात गोंडपिंपरी तालुका आहे. त्या ठिकाणी या बदलीमध्ये 81 शिक्षक गेले आणि फक्त 34 शिक्षक आले. परिणामी पालकांनी आणि गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी शाळेला टाळा ठोकला आहे. माझी साहेबांना विनंती आहे की 81 शिक्षकपैकी फक्त 34 शिक्षक आले आहे, 47 शिक्षक आले नाही आमच्याकडे गोंडपिंपरी तालुका. आणि याच्यामध्ये स्पेसिफिक विनंती साहेब अशी आहे मला की एवढ्या शिक्षकांना रिलीव्ह न करता आपण काही शिक्षकांना थांबवायला पाहिजे होतं, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी नुकसान होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की आम्हाला 47 शिक्षक कमी आहे, ते लवकरात लवकर द्यावे. नाना भाऊ.